आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। मंजिरी, इतकी वर्ष तुझ्या घरावर राज्य केलंस, सगळ्यांना आपल्या मुठीत ठेवलंस आणि ती गावाकडची मीरा तुला वरचढ ठरली, तुला हरवते ती। हे जर का असं सुरू राहिलं ना तर ती या घराची मालकीण होईल आणि तुला या घरात मोलकरीण म्हणून राहावं लागेल। मंजिरी, तू पाहिलंस ना मीराने आज काय चमत्कार केला ते? जी वेदा अथर्वच्या समोर सुद्धा थांबायला तयार नव्हती, ती आज त्याच्या रूम मध्ये झोपायला तयार झाली, केवळ मीरामुळे। पाहिलं मी, तिथेच होते ना मी। हो मंजिरी, मी खरं तर गोंधळून गेलोय। कुठली मीरा खरी आहे? अथर्वचा विश्वासघात करणारी मीरा खरी आहे का वेदामध्ये इतके चांगले बदल घडवणारी मीरा खरी? अथर्वला पायऱ्यांवरून पाडणारी मीरा खरी आहे का मग वेदाला सुखी कुटुंबाचं चित्र काढायला शिकवणारी मीरा खरी आहे? ज्या क्षणी ती अथर्वची बायको म्हणून योग्य वाटत नाही त्या क्षणी ती वेदाची आई म्हणून योग्य वाटायला लागते। तू सांग मंजिरी, आपल्या घरासाठी मीरा योग्य आहे का अयोग्य आहे हे आपण कसं ठरवायचं? मग तो लाकूड तोड्या नदीवर गेला आणि वेदा झाडावर चढून फांदी तोडत असताना ना त्याची कुऱ्हाडच पाण्यात पडली, नदीमध्ये पडली। मग काय, तो तर रडायला लागला। वेदा, मग त्या नदीतून एक देवी आली आणि ती काय म्हणाली माहितीये लाकूड तोडायला? ती म्हणाली, तू रडू नकोस, तुला काय पाहिजे ते सांग। लाकूड तोड्याने काय मागितलं माहिती देवीकडे? लाकूड तोड्या म्हणाला, देवी मला ना असं वरदान दे, मी ज्या गोष्टीला हात लावेन ती गोष्ट सोन्याची झाली पाहिजे। मग वेदा, त्या देवीने त्या लाकूड तोड्याला वरदान दिलं आणि सोबत सोन्याची कुऱ्हाड सुद्धा दिली। मग तो लाकूड तोड्या त्याच्या घरी गेला आणि त्याच्या मुलीला घट्ट मिठी मारली आणि दोघं शांतपणे झोपले। मार्जारी, मला मंदिराची पायरी सुद्धा चढता आली नाही। हातापायाला चटके बसत होते, लाही लाही होत होती अंगाची, वेदना असह्य झाल्या होत्या आणि तू नुसतं बघत होतीस। मी तुला त्याचं कारण सांगितलंय मंजिरी। मनुष्य आणि आत्मा एकत्र आल्याने आपली शक्ती क्षीण झालीये। शक्ती क्षीण होतीये? मग तुझं चिरतारुण्य विसर मार्जारी। तुम्ही आता
आता का कुल्फी घेऊन आलात? वेदा झोपलीये. ही कुल्फी वेदासाठी नाही, तुझ्यासाठी. तू वेदाला चक्क रूम मध्ये घेऊन आलीस माझ्या. ही कुल्फी त्यासाठी. थँक्यू. कमाल आहे तुझी. मी तुला सांगतो की वेदाला कुल्फी देत जाऊ नकोस, उलट तू मलाच ऑफर करतेस. कुल्फी देऊन नंतर हे मला ओरडणार तर नाही ना? नाही ओरडणार. हा? तू जरी कुल्फी खाल्लीस तर मी तुझ्यावर नाही ओरडणार. इनफॅक्ट मी पण कुल्फी खाणार आहे. तुम्ही कुल्फी खाणार आहात? नाही नाही नको. ते तुमचं काय ते हायजीन पाळायला हवं ना. आणि असेही बाहेर पाऊस पडतोय, गारठा झालाय, तुम्ही आजारी पडाल. नको. कोणीतरी मला सांगितलं होतं कधी कधी थोडं बदललं तर चालतं. ते मी खूप सिरियसली घेतलंय. हा, तू गोष्ट खूप छान सांगतेस. हा, पण कसं आहे ना, वेदाला आता कळतं. सो त्या गोष्टींमध्ये थोडंसं लॉजिक असेल ना तरी चालेल. कसं आहे ना, आपली वेदा अजून लहानच आहे आणि त्यामुळे ना तिने जादूच्या गोष्टींमध्येच रमायला हवं. आपण सुद्धा अशाच गोष्टी ऐकत मोठे झालोय ना. आता ही कुल्फीच बघा ना, थोड्या वेळाने वितळून जाईल. लहानपण पण अगदी तसंच असतं, हळूहळू संपून जातं. म्हणून मला असं वाटतं ना की आपण आपल्या वेदाला खूप छान छान आठवणी दिल्या पाहिजे. कधी कधी बालिश वाटते, पण खरं तर आहे स्मार्ट. अहो काय करताय तुम्ही? उठेल ना वेदा. अगोदर तुझं कौतुक करत होतो मी. आणि काय? कधी केलं कौतुक? आरामात बोल, नाहीतर माझ्या शिंकेने नाही तर तुझ्या आवाजाने ती उठे. आता तुम्ही माझ्यावर ढकलू नका. आई आई द्या इथे ती कुल्फी. अगं, काय? तिला झोपवा झाली. कुल्फी कुल्फी काय करत बसल्या? ती वेदाला झोपवा. जा. झोपवतोय. तुला जपणा